जाणार राणाच्या घरी, राणाला बाहेर काढणार. बघूया कोण येतं तिकडे. मर्द आहेत ना, या म्हणावं तिकडे, नाही तर त्या अगोदर पोलिसांनी त्यांना बाहेर काढावं, सुरक्षित बाहेर काढावं. काय घाबरट आहेत व शिवसेने. खार पोलीस स्टेशनला गेले, काय म्हणे, त्यांना माफी मागायला सांगा, नाही तर आम्ही जाऊ देणार नाही, केस घ्या त्यांच्यावर. अरे जाऊ देणार नाही, पोलीस स्टेशन सांगतात केस घ्या त्यांच्यावर. कशाची केस? काय केलं त्यांनी? काय केलं काय? एक खासदार, एक आमदार, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या जीविताला काय झालं या मुंबईत ते राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकार हे लक्षात ठेवा. बघतो किती वाजेपर्यंत जाऊ देत नाही. मी आता इथून गेल्यावर त्यांना राणाला फोन करणार, मदत पाहिजे मी येतो, बघू कोण अडवतं. कसले शिवसैनिक मी पाहिले तो. हा पुढचड दुसरा स्वतः पुढचड काय करतो तू? शिवसेनेचा इतिहास सांगतो. कुठे होता? सामना सुरू झाला तेव्हा आला होता. कुठे शिवसेनेत होता? कुठे शिवसेनेत? शिवसेना मजबूत होईपर्यंत नव्हता. आपल्या सामनामध्ये आला नोकरीसाठी आणि पगारदारी नेता झाला. काय संबंध आहे? त्या गंपोजची गाडी अडवली, हे गाडीत होतो ते काढलं ना का नाही? प्रचंड शिवसैनिक हजार होतो, तर गाडीतून काढायच्या तलवारी आणि काय चॉपर असतील तर. काही खोटं नाटन काही बोलतात आणि यांच्यावर केस नाही. आम्ही काही बोललो तर क्राईम नोटीस 41ची या, स्टेटमेंट द्या. अरे स्टेटमेंट काय दिलं? मला विचारत होते मालवणी पोलीस स्टेशनला की सुशांतच्या मर्डरमध्ये तुम्हाला काय माहिती आहे? बोल तुम्हाला माहिती आहे तीच मला माहिती आहे. बोल काढा. सुशांतच्या ठिकाणी मर्डर होताना एक मंत्री उपस्थित होता, गाडी बाहेर होती, त्या बिल्डिंगच्या कॅमेऱ्यामध्ये कव्हर झालाय. काढा कॅमेरे. लंपास काही नाही. का नाही? मंत्री कोणते शोधत? पोलीस, मुंबईचे पोलीस. दिशा सालियनवर त्या पार्टीमध्येच अत्याचार झाला. तिच्या गाडीत ती घरी जाताना कोण होते? वर परत अत्याचार करून तिला वरून कोणी फेकलं तरी ती म्हणे आत्महत्या केली. हे आम्ही गेले म्हणजे हत्या झाल्यापासून बोलतोय. पोलीस तपास नाही. मी या संबंधी वारंवार बोल. आणि कसलं सरकार? त्या धमक्या देतात, वातावरण बिघडवतात. सगळ्याला कारणीभूत शिवसेना आहे आता. त्याच्यामध्ये म्हणे काय हे राष्ट्रपती राजवटसाठी एक बीजेपी करते. आम्हाला गरज नाही. ज्या राज्यात जनतेचे प्रश्न सुटत नसतील, अराजक वाजत असेल, तर लोकांना त्यापासून संरक्षण देणं हे केंद्र सरकारचं काम आहे. ते चांगल्या प्रकारे योग्य वेळी सगळं करतील. सगळं करतील. काळजी करू नका म्हणा. तुम्ही जेवढं बोलताय ना बोला. पोलीस घ्यायचे अड्डा आणि धमक्या. आम्ही त्यांना जाऊ देणार. अरे पोलीस आधी हटव ना, आजूबाजूचे हटव. नाही तर पोलिसांनी राणाच्या घराच्या बाहेर बाजूला व्हावं. 1 तासाच्या आत राणा बाहेर येईल बघा चालत. काय हिंमत आहे? मी बघतो कोणाला धमक्या देतात. पुढचट लोक धमक्या देतात. त्यांच्या तोंडात शोभलं पाहिजे हिंदुत्वाबद्दल. आता गदाधारी झाली, तलवार सोडली, आता गदा आली. नशीब पुढे झाडू नाही येणार यांच्या. आता आम्ही म्हणे गदाधारी, ह्या काय म्हणे हनुमानची एक करतात. अरे गदा ही बदलत आहे म्हणा. आधी उद्धवला विचार, बाबा तुला वाघ आवडतो का बकरी आवडते? गदा आवडते का तलवार आवडते? काहीतरी विचार म्हणा आणि बोल जरा. उद्धव ठाकरे मातोश्री काय करणार हो? चालता येतं का त्याला? काय करणार? 5-50 पोलीस घेऊन मुख्यमंत्री. अरे मुख्यमंत्री
झाले हो, एक पण असे नाही हो. 61वी वर्धापन दिन येतोय महाराष्ट्राचा, नाव मुख्यमंत्र्याच्यावर तिथे आल्यावर अरे रे रे कलंक आहे, कलंक असं लोक म्हणतील. काय नाही, महाराष्ट्र देशातले प्रगत राज्य, आज अवस्था बघा. वीज नाही, मुख्यमंत्री आदेश दिले सगळ्यांना वीज द्या, असली तर देणार ना मंत्री आणि डिपार्टमेंट. वीज द्या, त्या अदानी आणि त्यांना कारवाई करा, कारवाई करून वीज मिळते का? वीज ज्या राज्यात ना उद्योग येतील का हो? बेकारी कमी होईल का? सांगा मला. मुळात हे प्रश्न सोडत नाही. मराठी माणसासाठी शिवसेना आणि मग शिवसैनिक जे मराठी आहेत त्यांच्या नोकरी धंद्याचं काय? वीज नाही आली तर नोकऱ्या मिळणार? हा प्रश्न काय विचार दिला नाही. शिवसेना आमच्या मागे, अरे तुझ्या मागे अरे संजय काय येतील रे? त्या हिच्याबद्दल खासदार मॅडम बद्दल बोलल्या, त्या खासदार आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे बोगस सर्टिफिकेट. ठीक आहे, कोर्टात आहे, सुप्रीम कोर्टात आहे. एक त्याला प्रश्न विचारा, तू पहिल्या वेळेला राज्यसभेत खासदार म्हणून जात असताना मतदार यादीत तुझं नाव होतं का? विचार. असते तर दाखव तेव्हाच्या यादीत. नव्हतं बांधवनं, मी बरोबर होतो, मी बरोबर होतो. तू नाही फसवणूक केलीस, तुला 420ची केस मध्ये घातलं पाहिजे, मी विटनेस आहे. बोल मला, तुझी एवढ्या भानगडी काढीन, कारण मी तुला खासदार बनवलं साहेबांच्या सांगण्यामुळे. मी अपोजिशन लीडर होतो, मी गेलो बरोबर. बाळासाहेबांनी सांगितलं नारायण याला खासदार बनव. मी नेलं, फॉर्म भरला, स्क्रुटिनीमध्ये ऑब्जेक्शन आलं, मी सांभाळून घेतलं, खासदार झाला. खासदार झाला. मी काय बोलतो? खोटी सर्टिफिकेट, तू खोटे, तू पण तर फॉर्म भरताना खोटी डॉक्युमेंट सादर केलीस. तोंडाला हे तसा बोलतोय, मी त्याला तर म्हणतो मेंटल झालाय तो. थोड्या दिवसाने ईडी त्याच्या तोंडात विडी देणारच. बघा तुम्ही, अवस्था अशी झाली आहे. नागपूर दिलाय म्हणे उद्धव ठाकरेंनी, आंदण दिला त्याला, जा म्हणा अमरावतीला. आमचा गड आहे म्हणतो अमरावती. अरे खासदार पडला का तुमचा? म्हणा हे तसंच राहिलं ना, बांधवानं 10-15 पण आमदारांचे येणार नाही शिवसेनेची. काय शिवसेना? अशी लोक नेतृत्व. अनिल परब, तो विनायक राव आणि ते कोण देसाई, ती 4-5 टकली दिसतात. सत्तेत शिवसैनिक दिसत नव्हता. मातोश्रीवर दगड पडला, हजारो शिवसैनिक आमच्या मदतीला येतील, हात वर, सैनिक समोर नाही. आणि एवढं करून 2 दिवसात 235 जमले. काय अवस्था बाळासाहेबांची शिवसेनेची करून टाकली होई. काय शिवसेना साहेबांचा हात वर आला, लाखो लोक जमायचे, हात वर आला, जीवाचं प्राण काढ. आता कोण नाही म्हणे आम्ही जीवाची पर्वा करत नाही. कोण म्हणतं? पेडणेकर बाई हो, कोण तुम्हाला करणार आहेत? कशाला छातीवर मारून घेता? कोण गेलाय? रडता कशाला? हाय हाय, अरे काय हाय हाय? शिवसैनिक असे न असे. आता मातोश्रीच्या संरक्षणात पोलीस कमी पडतात म्हणून हे आपल्या जमून ठेवले. अखंड महाराष्ट्रातून प्रचंड शिवसैनिक, 235 उपस्थिती, ते मिळवलं. साहेबानंतर उद्धवजी ठाकरेने मिळवलं, मुख्यमंत्री झाले. हिंदुत्वाचं काय? त्या बाईने काय ठेवली नाही हो, त्या खासदार बाई ना, मी टीव्हीवर पाहत होतो, काय ठेवली नाही त्या हिंदुत्वाबद्दल. चिरफाड केली त्यांनी. याला आहे अधिकार, हिंदुत्ववादी आहोत काही, हिंदुत्व टिकवण्यासाठी आम्ही करतोय. अरे मुख्यमंत्री पदासाठी त्या हिंदुत्व सोडलं, त्याग केला, मुठमाती दिली त्याला.
आणि झाले. आता मंत्रालयही बसता येत नाही, कॅबिनेटलाही जाता येत नाही, हाऊसमध्ये उत्तरही देता येत नाही. याला काय म्हणायचं मुख्यमंत्री? आता नवीन नाव शोधेन मी, पुढच्या प्रेसला सांगेन काय म्हणायचं ते. मला काय परवा नाही काही फुकट. अहो यांच्या या 2-3 दिवसांमध्ये एवढे क्राईम आहेत, आम्ही ठेवणार. कधी केस नोंदवू शकतो एवढे ना. आणि परब वकील आहेत म्हणे, जाऊ देणार नाही. तू काय जाऊ दे? मला बघितलं समोर, जरा नजर भिडव, बघूया. मी येतो तिकडे, पाहतोय पोलीस काय करतात ते, नाहीतर मी स्वतः तिकडे जाणार. बघूया. ब्रेकिंग न्यूज. ठीक आहे, तुम्हाला काय विचारायचं विचारा. त्यामुळे आता जे बोललो आहे त्याच्यावर विचार. आरोप काय तुम्ही आता बोला, मी तर सकाळपासून ऐकतोय. याच्यात काय तथ्य आहे? ही जमवाजमव कोण करताय? आम्ही जमवले असते तर एवढ्यात आम्ही गेलो असतो. अरे राणा दाम्पत्य आली तिकडे तर 250 जमवायला, 235 जमवायला लागली. सगळे बीजेपी पोचली असती तर काय झालं असतं? आणि अजूनही गेलो तर 1 तास लागेल आम्हाला. आणि त्या धमक्या बिमक्या बीजेपीला देऊ नका म्हणा. तुमच्या धमक्यांना कोण घाबरत नाही. मी तर नाही करत होता. आता इथून एवढेच हात जातात. थोड्या दिवसांनी ते पण बंद होईल. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, राष्ट्रवादीकडे न खाते, पण याच्या आधी किड्समुळे हल्ला झाला, तुमच्या घराबाहेर एकदा गोंधळ झाला होता. गोंधळ झाला, कंपाऊंडच्या आत नाही आले. मी आता सांगतो, ते गोंधळ घालायला जे आले आणि गेले त्यांची एकूण सगळ्या लिस्ट माझ्याकडे आहे. ते लिस्ट मी विसरणार नाही. मला बाकी पोलिसांची तेव्हा गरज नाही. पण त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यापैकी काही लोकांना वर्षावर बोलवलं होतं आणि सत्कार केला. अशीच प्रतिक्रिया याबाबतीत तुमच्याला असं वाटतंय? कारण 2-3 दिवसात मी तुम्हाला सांगू, त्यांना काय वाटत नाही. आपण कशाला प्रोत्साहन देतोय, कोणत्या विचाराला देतोय? जे दगड मारतात, मग शरद पवारांवर दगडफेक झाली, त्याच्यावर केस का घेता? मग राणाच्या घरी दगडफेक करून त्याच्या घरावर गेले, का नाही केस घेतली? म्हणजे माननीय पवार साहेबांना एक नाही आणि राणेला एक नाही आणि राणाला दुसरा नाही. हे काय चाललंय? याला कायदा? हे पोलीस? कोण म्हणतं? भाजपत गुंड नाही. शिवसेनेतली यादी देऊ, पण ते टाइमबार झाले, ते आता काय करू शकत नाही. जे होते ना, व्हॉलेंटरी घेतली सगळ्यांनी. याला आम्हाला काही गरज नाहीये. पुढच्या निवडणुकीत यांची कार्यपद्धती धुवा उडणार. काय आहे राज्याचे होम मिनिस्टर, काय कायद्याचा वापर होतात, इकडून आदेश आला का असं करतात, तिकडून आदेश आला का. स्वतःचा निर्णय त्यांना राबवता येत नाही.
वेळ नाही, वेळ तर अशी आहे, एनी मोमेंट लागली बाई, कुठल्याही क्षणी लागावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. हे बघा ना, ठाकरे सरकार 12 तासाच्या आत 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती, आणि त्याही ठाण्याच्या. ठाणे पैसे ऍडव्हान्स घेतलं जात आहे, बदली झाली नाही का मग ते पुरे परत करत नाही, असा घोळ चालू आहे. फक्त वसुलीसाठी सरकार, पैसे कमवायला सरकार, नाही तर दम द्यायला पण हे नाही हो. बघा काय होईल या सरकारमध्ये, जे जे प्रकार होत आहेत त्याची नोंद आहे, विटनेस तयार आहेत. मी सांगितलं ना, सुशांत आणि दिशा यांच्या ती हत्या झाली, ते पाहणारे काही विटनेस आहेत, ते लवकरच सीबीआय कडे जाणार. एक नवीन माहिती आता समोर येते की राणा दाम्पत्यांना खास पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे अशी माहिती तिथे स्थानिक शिवसैनिक लाऊडस्पीकरवर देत आहे. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला, आता लेटेस्ट अपडेट त्याच्यात आहे. काय घेऊन जात आहे खार पोलीस स्टेशनला. खार पोलीस स्टेशन आधी कळू दे ना, काय सुरक्षेच्या दृष्टीने पण असू शकेल ना, दोन्ही काय खरं का माहिती येईल ना. मी विचारतो खार पोलीस स्टेशनला का आणलाय ते. दादा, जिस तरीके से शिवसेना के लोग कह रहे हैं जब तक माफी मांगेंगे नहीं. अरे वो किस चीज की माफी मांगेगी, किस चीज की? तो इन्होंने तो कहा अमरावती से आके बताइए मुंबई में, वो तो मुंबई में नहीं, मातोश्री पहुंची. तो गुना है क्या मातोश्री में? ऐसा लिखा है क्या नहीं आना, अंदर आएगा तो गुना है, कानूनी कार्रवाई की जाएगी, ऐसा कुछ है क्या? कहाँ भी जा सकते हैं. लेकिन हनुमान चालीसा पढ़ने को लेकर के जो मातोश्री के बाद उन्होंने कहा था बोला कि ये गुनाह है और इसके लिए माफी. क्या पढ़ना गुना है? अरे अलग धर्म के लोग आज रास्ते पे भी नमाज पढ़ते हैं ना, रास्ते पे भी हम नहीं पढ़ सकते क्या? हनुमान जी का चालीसा नहीं पढ़ सकते हैं? क्या राष्ट्रपति शासन की तरफ महाराष्ट्र बढ़ रहा है क्या? बढ़ रहे नहीं, जा पहुंचा है, अभी आदेश की बाकी है. इन लोग ने कपड़ा बैग भरने को चालू किया है शिवसेना ने, जाते जाते कुछ कलेक्शन बदली के हिसाब से होता है क्या देख रहे हैं. कई लोग हंसना चाहते हैं मगर हंसते नहीं यार. पांच अधिकारियों के ट्रांसफर रोक दिए गए क्योंकि होम मिनिस्ट्री और सीएमओ में कोऑर्डिनेशन नहीं हो पाया. नाही, वो तो मेरे पास भी आया ना. देखो ना, ठाकरे सरकार कडून 12 तासाच्या आत 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याला स्थगिती. ठीक आहे, हा कारभार वीज नाही मिळत चालेल, वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांना बोलून विनंती करायची, व कोळसा आयात करा, कोळसा घ्या, पण वीज द्या. हे करत नाहीत, बदल्या त्या कंपनीचे मालक आहेत त्यांच्यावर कारवाई करा. म्हणजे कारवाई करायची आणि ते तुमच्या घरी आले का मीटर चालू. अगर राणा परिवार को पुलिस सुरक्षा नहीं दे पाती है तो आपने कहा कि आप खुद जाएंगे. अरे हम देगा प्रोटेक्शन, हमारे प्रोटेक्शन से बढ़िया प्रोटेक्शन हो ही नहीं सकता है. लेकिन आरोप भी तो शिवसेना यही लगा रही है कि बीजेपी इसके पीछे है. हम पीछे नहीं है, किसको देख, लोक प्रतिनिधि है, वो भी खासदार है, एमएलए, हमारी पहचान है वो फैमिली से, तो हम सुरक्षा दे सकता है. उन्होंने खाली मुझे कहने दे, रानी जी हमें मदद करो, मैं जैसा हूँ यहाँ उसी तरह निकल जाऊंगा. देखूंगा नहीं जमा, इधर से आओ उधर से आओ, कितने जमे मातूस रुपए 200, फिर वर्षा से निकलते हैं 50-100 पुलिस लेके. हमने भी जरूरत नहीं है. अरे बच्चे लोग हैं वो जो आ रहे हैं ना, और कई रिटायर लोग हैं. औरंगाबादच्या सभेला पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाहीये, त्यांना ती परवानगी मिळेल असं वाटत नाहीये अजून. तुमच्या याच्यावरचं काय मत आहे? त्यांना परवानगी मिळायला पाहिजे की नाही मिळायला? नाही मिळायला पाहिजे ना. लोकशाहीत तर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, घटनेची तरतूद आहे. त्याला काय असं काय घडलं सांगावं यांनी औरंगाबादला,
कायदा सुव्यवस्था अडचणीत आहे का? कारण रिझन सांगायला पाहिजे नाकारायला. सभा नाकारा रिझन सांगावं. आणि जर कायदा सुव्यवस्था नसेल तर राज्य स्वतः प्रूव्ह करत आहे की आम्ही कायदा व्यवस्था सांभाळू शकत नाही. आणि मग यांनीच सांगितलं तर मग राष्ट्रपती राजवटीचं आमंत्रण अजून कोण देणार? राज ठाकरे यांच्या भाषणामुळे दोन धर्मियांमध्ये दंगल होऊ शकते अशा स्वरूपाचा आरोप काही शिवसेनेचे नेते मंडळी करतायत, काही माजी पोलीस अधिकारी पण करतायत. असमर्थ आहेत राज्य चालवायला. असंच काय घडणार नसेल काळजी घ्या ना तुम्ही. आणि असं कोणतं आक्षेपाई वाक्य आहे? राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे इतर धर्माचे नाव घेत नाहीयेत, तर त्यांना काय करा म्हणत नाहीये. फक्त ज्यांच्याकडे परवानगी नाही भोंग्याची ते भोंगे काढा, उतरवा. चांगल्या भाषेत सांगितलं. ते काय धमक्या देत आहेत? धमक्याची कोण दखल घेईल तर ना, घाबरेल तर ना. अरे यांचा हात वर येईपर्यंत दुसरा त्यांचा हात काढून टाकेल ही भीती आहे शिवसैनिकांना जे हातामध्ये आहे. कधी आपला हात वरच राहील मग टाटा. आज दुसऱ्यांना स्मशानात पोहोचवायची संजय राऊत भाषा मग अशी ऐकली मी. अरे काय तुझी अवस्था? हे सरकारमध्ये कोण दखल घेत नाही, शिवसेनेमध्ये दखल घेत नाही, तुझ्यावर 25 शिवसैनिक घेत नाही. काय अवस्था करून टाकली. एक दया इथे माझा मित्र होता तो आणि राज्यसभेत सोबती होते, बाजूला बसायचे, काय काय सांगायचे शिवसेनेबद्दल. मी नाही सांगणार इथे. नाही मैत्री आता मित्राच्या लायक नाही ना. असे मित्र ठेवत नाही पुस्तक. शिवसेना के लोग कह रहे हैं बीजेपी को हिंदुत्व, बीजेपी शिवसेना को हिंदुत्व मत से कहा है, उनके गार्डन में हिंदुत्व है. किसके? शिवसेना के किधर है? ब्लड में ब्लड में जो ब्लड है वो हिंदुत्व का है क्या? मिक्सिंग है? अरे छोड़ो यार. हे होता ना ब्लड में खून होता ना तो मुख्यमंत्री पद के लिए राष्ट्रवादी कांग्रेस के साथ नहीं जाते. वो कोई हिंदुत्ववादी पार्टी नहीं है. दोनों भी हिंदुत्व वाली पार्टी बीजेपी को छोड़ के खाली मंत्री पद के लिए, मुख्यमंत्री पद के लिए हिंदुत्व को छोड़ा. क्या बोलने को मुंह नहीं है इन लोगों को. हिंदुत्व हिंदुत्व बोलते हैं. वो मराठी शब्द भी भूले. बोल के बता, बोला हम मराठी लोगों के लिए सत्ता में, बोल के नहीं बता सकते. दूसरा दिन शरद पवार उसको छोटी दे देगी. लेकिन संजय राउत आज कह रहे थे कि नवनीत राणा नेक्स्ट टाइम सांसद नहीं बन पाएगी अमरावती. वो क्या उसको वोटिंग का अधिकार है क्या उधर? कैसा नहीं होगा. वो खुद के इसमें वो कोई पार्टी में नहीं किसी तो भी चुन के आती है दोनों औरत मर्द. वो तू खड़ा रहे बोलना महाराष्ट्र में किधर डिपॉजिट बसता है कि देख. क्या बड़ी बड़ी बात करते. तुम्ही आता असं म्हणालात की जर नवनीत राणा या दोघा दाम्पत्याला जर मदतीची गरज असेल तर तुम्ही मदत करायला तयार आहात. हो. हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी छेडलाय. राज ठाकरेंच्या मदतीला जर जाण्याची वेळ आली तर नारायण राणेंची. एक बघा, हिंदुत्वाची बाजू कोणाला कोणी जरी मांडत असेल तर त्याला राणेंचा पाठिंबा आहे. त्यांच्या मतीला राणे जाईल हे विचारत बसणार नाही. आता मला कोणी पाठवलं का? पण राणा असो कोणी असो या बीजेपी बद्दल न्यू दिल्ली न्यूज 18 आपका क्या सवाल है पूछिए वापिस फिर एक बार. मुंबई से महाराष्ट्र में जनरल बॉडी के इलेक्शन अभी डेट डिक्लेयर नहीं हुए हैं. हाँ लेकिन उसी इलेक्शन के पहले इस तरह की एक्टिविटी चल रही है. कोल अभियान, नवनीत राणा का मुद्दा, हनुमान चालीसा, इसके और शिवसेना का कुछ भी नहीं चल रहा है. नहीं ना. ये जो आदमी जमा रहे हैं 200 250 ये
रोड बंद कर रहे, पत्थरबाजी कर रहे, गाड़ी तोड़ रहे, उन लोग कुछ नहीं कर रहे। ये कागज के पत्थर थे क्या? उन लोग का नहीं। आप तो शिवसेना का नाम नहीं लिया, राष्ट्रवादी का नहीं लिया, सब कुछ बीजेपी कर रहे। आपको दूरदर्शन नाम है, वो दूरदर्शन न्यूज काय याला बघू दे। न्यूज 18 हाँ, न्यूज नेटवर्क। हाँ बोले आप। सब पार्टी की नजर होती है चुनाव पर। अकेला भारतीय हमारी पार्टी है। देश में कहाँ चुनाव होगा वो हम लोग लड़ेंगे, मगर वो शिवसेना की ताकत नहीं है, ना राष्ट्रवादी की ताकत है, और कांग्रेस का अभी की स्थिति आपको मालूम है। हमारा ध्यान चुनाव पे है, वो लोगों के लिए, लोगों के हित के लिए। ये मुंबई शहर है ना, एक टूरिज्म सिटी है वर्ल्ड में का, तो वर्ल्ड क्लास सिटी बनाने के लिए बीजेपी के पास मुंबई कॉरपोरेशन आना चाहिए, ये हमारी कोशिश है। थैंक यू।